माझं नाव बाळासाहेब जाडे. मी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या तालुक्यातील पंचायत समितीचा उपसभापती आहे. उद्याचा कार्यक्रम उद्याचा आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे. आमच्या तालुक्यात मिनी पंढरी नावाने जे छोटं पंढरपूर आहे, त्या आषाढी एकादशीच्या कार्यक्रमानिमित्त सर्व नियोजन जिल्हा परिषद व पंचायत समितीमार्फत व पोलीस प्रोटेक्शन यंत्रणा पोलीस स्टेशन वाळूच्या अंतर्गत सर्व नियोजन करून ठेवले आहे, जेणेकरून भाविकांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही याची सर्व काळजी जिल्ह्यातील पूर्ण यंत्रणा कामाला लावून ठेवलेली आहेत आणि पूर्ण यंत्रणा काम करते. काय कार्यक्रम होतो? आपले कार्यक्रम पक्षाच्या वतीने वैयक्तिक असे काही कार्यक्रम नाही. आम्ही फक्त शासनाचे कार्यक्रम, ही यात्रा शासनामार्फत चालवली जाते, त्यामुळे शासन कुठेही याच्यात कमी पडणार नाही या हिशोबाने सगळे नियोजन करून ठेवले आहेत. ॲम्ब्युलन्स आहेत, पाण्याचे टँकर आहेत, एमर्जन्सी सर्व्हिस आहे, सगळ्या गोष्टी आहेत. भक्तांना काय सांगणार? भक्तांना सर्व भक्तांना सांगणार पांडुरंगाचा आशीर्वाद शांततेत घेणे आणि पाकिटमारपासून थोडंसं सावधान राहणे. बाकी दर्शनाची सोय वगैरे सगळी मॅनेजमेंट केलेली आहे. चेंगराचेंगरीची दरवर्षीप्रमाणे खूप गर्दी वाढते, त्यामुळे गोंधळ केल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते. त्यामुळे गोंधळ न करता सर्वांनी शांततेत व्यवस्थित यात्रा पार पाडावी हेच आव्हान भक्तांना. उपस्थिती पण होती. आज संध्याकाळी कॅबिनेट मंत्री अतुल सावे साहेबांची आरती आहे. रात्री MIDCचे मंत्री आपले उदय सामंत साहेबांची आरती आहे आणि परत उद्या जी आरती आहे ती नेहमी दरवर्षीप्रमाणे वाळूज पोलिटिशियनचे PI यांच्या मानाची असते, त्यांची पण आरती आहे. आणि खासदार साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय शिरसाट हे सगळे उपस्थित असणार. महाप्रसादासाठी काय ठेवलेलं आहे? महाप्रसादासाठी 11 क्विंटल साबुदाण्याचे खिचडी हे माननीय पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या वतीने शिवसेनेच्या स्टॉलवरती ठेवण्यात आलेले आहे. तसंच भारतीय जनता पार्टीच्या वतीने आहे, प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे स्टॉल आहे. सगळ्या पक्षाच्या वतीने वेगवेगळे स्टॉल तर महाप्रसादाचं नियोजन केलं आहे. आपलं किती वर्षापासून चालू आहे सर ही सेवा? सर हे किती वर्षापासून चालू आहे हे तर मला पण नाही सांगता यायचं, कारण मी जेव्हापासून यात्रा बघतो तेव्हापासून ह्या यात्रेत मी सामील झालेलो आहे. जसं इथला रहिवासी झालो तसा, तर ते कधीपासून चालते मागचं छोटं पंढरपूर हे मागच्या लोकांना विचारावं लागेल, मला पण नाही त्याच्यातला अंदाज.